इकडे वाशिम शहरामध्ये स्वरकुंज संगीत महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एका आगळा वेगळा असा पर्यावरण पूरक गणपती बाप्पा साकारण्यात आलाय। यामध्ये संगीत, शैक्षणिक आणि आध्यात्मिक अशा विविध 31 पुस्तकांचा समावेश करण्यात आलाय। या अनोख्या उपक्रमासंदर्भात सविस्तर आढावा घेऊन स्वरकुंज संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य सोनुने यांच्याशी संवाद साधलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। संपूर्ण राज्यात सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। आपण जर बघितलं तर सध्या वाशिममध्ये सुद्धा एक आगळा वेगळा बाप्पा या ठिकाणी संगीत महाविद्यालयामध्ये साकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी हा पुस्तकांपासून वेगवेगळ्या पुस्तकांपासून हा सुंदर असा गणपती बाप्पा साकारण्यात आलेला आहे। हा जो गणपती बाप्पा आहे तो पर्यावरणपूरक असा गणपती बाप्पा आहे। यामध्ये संपूर्ण जे वेगवेगळ्या पद्धती पुस्तकं आहेत, हे संगीत महाविद्यालयाची काही पुस्तकं आहेत आणि इतरही काही यामध्ये छोटी मोठी पुस्तकं आहेत। या पुस्तकापासून हा बाप्पा साकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी ज्यांनी हा बाप्पा साकारलेला आहे तो सध्या सोनुने सर आपल्यासोबत आहेत। नेमकं सर कसा संकल्पना कशी सुचली ना बाप्पा किती वेळात साकारण्यात आला? नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम इको फ्रेंडली गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण जो बघता आहात आमच्या महाविद्यालयात पुस्तकांपासून गणपती बाप्पा साकारलेला आहे। यामध्ये जवळपास 31 पुस्तकांचा उपयोग मी केलेला आहे। मग त्यामध्ये संगीतविषयक पुस्तके आहेत, शालेय पुस्तके आहेत, आध्यात्मिक धार्मिक पुस्तके आहेत आणि काही जनरल नॉलेजचे सुद्धा पुस्तके आहेत। कारण गणपती बाप्पालाच बुद्धीचे देवता म्हणतात। मग माझी यावेळेस संकल्पना अशी डोक्यात आली की आपण काहीतरी गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे तर मग आपण पुस्तकांपासूनच गणपती तयार करावा आणि मी हा बाप्पा साकारलेला आहे। मागील 14 वर्षापासून पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याची आमच्या संगीत महाविद्यालयाची परंपरा चालू आहे आणि भविष्यातही इथून पुढे ही परंपरा चालू राहीलच। यामागचा एकच उद्देश आहे की आपण कुठलेही सण उत्सव साजरे करत असताना पर्यावरणाची कुठलीही हानी होऊ नये याची दखल घेतली पाहिजे आणि मला हाच संदेश सर्वांना द्यायचा आहे आणि माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा मी हाच संदेश देत असतो या माध्यमातून। नक्कीच हे होते आपल्यासोबत स्वरकुंज महाविद्यालयाचे प्राचार्य सोनुने सर यांनी सांगितलेलं आहे की या पुस्तकाचं शेवटच्या दिवशी पुस्तक हे पूजन केलं जाणार आहे आणि पूजन केल्यानंतर हे संपूर्ण पुस्तकं आहेत ते विद्यार्थ्यांना वाटप करून याचं विसर्जन केलं जाणार आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम। आणि तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत राहा NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत